नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला आगरी पद्धतीने बनवलेली मस्त झणझणीत आणि सोबतच स्वादिष्ट सुद्धा अशी वजरी मसाला रेसिपी करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। वजरी मसाला मी कुकर मध्ये बनवणार आहे, त्यामुळे अगदी झटपट बनतो। इथे मी कुकर मध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे। यात मी थोडे थोडे खडे मसाले म्हणजे तेजपत्ता, 2 वेलची, जावित्री, दालचिनी, 4 ते 5 काळी मिरी व दगडी फूल आणि छोटे स्टारफूलचा तुकडा तेलात घातलेला आहे। खडे मसाले घातल्याने फ्लेवर खूप छान येतो रेसिपीला, पण ते तसं योग्य प्रमाणातच घातल्यावरच। मसाले छान तेलात परतल्यावर ह्यात मी ठेचलेला 10 ते 12 पाकळ्या लसूण घातलेला आहे। लसूण छान खरपूस तेलात भाजायचा आहे। सोबतच मी पातळ चिरलेला 1 कांदा घातलेला आहे। कांदा सुद्धा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे। ही सुद्धा तेलात मस्तपैकी परतून घ्यायची आहे। त्यानंतर हळद घालायची आहे 1 चमचा, सोबतच 3 चमचे आपला घरगुती आगरी स्पेशल मसाला घालायचा आहे। आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। मस्त सर्व मसाले तेलात मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत। वजरी तुम्ही पाहू शकता मी स्वच्छ करूनच घेतलेली आहे। ती मी गरम पाण्यात हळद आणि मीठ टाकून उकळून घेऊन त्यानंतर ती साफ केलेली आहे। तुम्ही पाहू शकता वजरीचा वरचा काळसर भाग पूर्णपणे मी काढून टाकलेला आहे। आता ही वजरी मी तेलात व मसाल्यात घालत आहे। पूर्णपणे वजरी घालून झाल्यावर ते मस्त मिक्स करायचं, जेणेकरून आपले मसाले सर्व वजरीला लागले गेले पाहिजे। सुगंध तर अप्रतिम आलेला आहे। आता ह्यात मी गरम पाणी घालत आहे। तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी असेल तितकं पाणी आपल्याला घालायचं आहे। इथे आपल्याला थपथपीत वजरी मसाला हवा आहे, म्हणजेच आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो। मस्त मिक्स करून घ्यायचं छान। आता ह्यात मी भाजलेलं सुकं खोबरं 3 चमचे आणि सोबतच भाजलेला कांदाची पेस्ट 2 चमचे ऍड करत आहे। म्हणजे वाटणामुळे छान थपथपीत अशी ग्रेव्ही तयार होईल। सोबतच चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 1 छोटा चमचा गरम मसाला पूड घालायची आहे। हे सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान सुगंध आलेला आहे वजरीला। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून 8 ते 9 शिट्टी काढून घ्यायची आहे, म्हणजे अगदी छान शिजते। 8 ते 10 शिट्टी नंतर तुम्ही पाहू शकता वजरी अगदी मस्त तयार झालेली आहे। अगदी चविष्ट अशी वजरी तयार झालेली आहे। त्यावर मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर घालायची। मंडळी
मस्त स्वादिष्ट अशी आमच्या आगरी पद्धतीने बनवलेली वजरी मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कृतिकाज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.